डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधामध्ये गुन्हा न नोंदवल्यामुळे रोहित पवार संतापले। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये बाचाबाची। पोलीस अधिकाऱ्यांना कुणाचा तरी फोन आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांची तक्रार स्वीकारली, योग्य ती कार्यवाही करणार, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। अजितदादांच्या अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीवर अद्यापही कारवाई न केल्याची रोहित पवारांची तक्रार। अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई। 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी, हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। 28 तारखेला अजितदादांच्या अपघाता दिवशीच डीजीसीएने दिलेल्या अहवालातून व्हीएसआर विमान कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप। 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएने दिलेले अहवाल सर्वांसमोर मांडणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमत, तर सुप्रिया सुळेंकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत। राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली। वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांबाबत चर्चा। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवेंचे नाव आघाडीवर। 28 फेब्रुवारीपर्यंत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधान भवनात बैठक होण्याची शक्यता। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावाची चर्चा। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही सर्वांचीच इच्छा। सुप्रिया सुळेंचं भाष्य, तर पवारांच्या उमेदवारीवर घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, राऊतांचे सुतोवाच। शरद पवारांना पुण्यातील रुबी रुग्णालयामधून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। डिहायड्रेशन झाल्यामुळे 4 दिवसांपासून उपचार सुरू होते। मुंबई महानगरपालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6,525 कोटींचा वाढीव अर्थसंकल्प। शिक्षण विभागासाठी 4,248 कोटींची तरतूद। डिजिटल क्लासरूम, इंग्रजी भाषा लॅब आणि सायबर साक्षरतेवर भर। मुंबई महानगरपालिका 36,623 कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याच्या तयारीत। एकूण ठेवींमध्ये 81,449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक। विविध प्रकल्पांसाठी ठेवी वापरल्या जाणार। 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्यांच्या आरोपावरून संदीपान भुमरे संतापले। अंबादास दानवे खोटं बोलतायत, अब्रू नुकसानीचा दावा करणार भुमरेंचं प्रत्युत्तर, चौकशी करण्याचंही आव्हान। सिंधुदुर्गसह सोलापूर, लातूर, इंदापूरमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार। वादळी वाऱ्यामुळे टोमॅटो, द्राक्ष, कांदा, टरबूज, ज्वारी पिकांचं प्रचंड नुकसान, तर देवगडमधील 90 ते 95% आंब्याचं नुकसान। 5%च आंबा झाडावर शिल्लक। सावकाराच्या कर्जामुळे राज्यातील 19 शेतकऱ्यांनी किडण्या विकल्या। चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमधील घटना। गृह विभागाकडून विधानसभेत धक्कादायक माहिती। सावकारांवर कारवाई कधी करणार, वडेट्टीवारांचा सवाल। मनोज जरांगे पुन्हा उपोषणाच्या तयारीत। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास जूनमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा सरकारला इशारा। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात एसीबीची कारवाई। नाशिकच्या रासे गावातील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी लाच मागितली होती। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामधील अंबई गावात संचारबंदी लागू। शेळीच्या व्यवहारावरून 2 गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर परिसरात बंदोबस्त तैनात। हाणामारी, दगडफेकी प्रकरणी 15 जण ताब्यात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार। मी आतापर्यंत 8 जागतिक युद्ध थांबवली। भारत-पाक युद्धामध्ये हस्तक्षेप केला नसता तर पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते, ट्रम्प यांचा दावा।